मी नाशिकमध्ये राहते आणि हे तर सगळ्यांना माहितीच आहे, परंतु जे मला कमेंटमध्ये विचारतात मॅडम कुठून कुठून कुठून, त्यांना सांगते मी नाशिकमध्ये राहते. तर नाशिककरांना मी आज हे सांगू इच्छिते की पुढचे 3 दिवस खूप पाऊस सांगितला आहे आपल्या सिटीमध्ये. आपल्या सिटीने भरपूर ठिकाणी असं पाऊस सांगितलेला आहे. आपण त्र्यंबकेश्वरला जात असतो दर्शन घ्यायला, महादेवाचं मंदिर आहे तिथे म्हणून. लगेच पंचवटीला जात असतो, काही लोक आंघोळ करण्यासाठी, शांततेसाठी, किंवा काहीतरी आपल्याला भेटेल, आशीर्वाद, पुण्य जे काही असेल. पण आपण काय करतो माहिती, त्याच महादेवाच्या अवताराला आपण गेट पाशी सुद्धा बसू देत नाही, त्याला हुसकावतो. तर मी तुम्हाला एवढंच सांगेन की आपण फक्त आहे ना दगडात देव शोधतो, पण ते जिवंतपणी जे वावरत आहेत ना प्राणी आपल्या अवतीभोवती, त्यांना आपण कधी चप्पलने मारतो, दगडने मारतो, लाकड्यांनी मारतो का? कारण की ते आपल्याला चावतील, ते आपल्याला भोगतील, आपल्या मुलांना असे हल्ले करतील वगैरे. पण जेव्हा देवाचा हल्ला होतो ना, तिथे आपण देवाला दोष देतो का? फक्त त्यांना कळकळून सांगतो, देवा असं नको करू, तसं नको करू. देव कधीही अचानक पाऊस आणतो, वारा, वादळ किंवा खूप करोनासारखे आजार. तसंच ह्या प्राण्यांचं आहे. सगळे म्हणजे प्रत्येक वेळेस नाही, पण कधी ना कधी कधी चावला वगैरे, ते पण नाव घेतलं का. जसं आपण प्रकृतीसोबत खेळतो ना, त्याला छेडछाड करतो ना, तेव्हाच देव संताप करतो आपल्यावर आणि निसर्ग संपवतो आपण, तेव्हाच देवाला आपण क्रोध येतो. आणि देव काही करोनासारखे आजार सांगा, अति पाऊस सांगा, अति ऊन सांगा, असले काही ना काही प्रकारे आपल्याला शिक्षा देतो. तसंच प्राण्यांचं आहे. आपण त्यांची छेड काढली ना तरच ते आपल्यावर हल्ला करतात, चावतात. आणि कधी कधी काय असतं, देव जसं ठराविक ठिकाणी नाही करत ना हल्ले. आता समजा मी स्वतःला पापी मानते, मी काहीतरी पाप केलंय, पण फक्त माझ्याच भागात तो देव पाऊस पाडेल, ऊन पाडेल असं नाही ना. त्याचा क्रोध असा असतो की तो भलत्याच ठिकाणी करून मोकळा होतो, मग त्याच्यात चांगले लोकही जातात. तसंच प्राण्यांचं आहे, कुत्र्यांचं आहे. एका माणसाने नाव घेतलं ना, पण तो त्याच माणसाला गृहीत धरत नाही, तो म्हणजे त्याचा संताप दुसऱ्या माणसांवर काढत असतो. आणि मग लोक काय सांगतात की माझा मुलगा तर शांतपणे चालत होता, त्याने नाव देखील घेतलेलं होतं, तरी त्याला चावला कुत्रा, त्याला फाडून काढलं, कोणीकडे सांगतात खाऊन टाकलं. कुत्रे खात नाही, मांजर सुद्धा खात नाही, कुत्रे फक्त चावा घेऊन मारून टाकतात. तर तसंच काही आहे, कोणी छेड काढल्याशिवाय कोणीच काही करत नाही. तर माझी एवढीच कळकळीची विनंती आहे, एवढा पाऊस सांगितला आहे, कृपया तुमचे मोठे मोठे बंगले असणार, गेट असणार, तुमच्याकडे वॉचमॅन असणार, सगळं काय असेल, क्लिनिंग वगैरेसाठी माणसं असणार, तर 3-4 दिवसासाठी तुमचं गेट उघडं ठेवा, त्यांना बसू द्या. जेवण नका देऊ त्यांना, तुम्हाला एवढं पण करायला उपाशी बसू द्या. फक्त बिचाऱ्यांना पावसापासून संरक्षण राहू द्या. त्यांनाही थंडी वाजते, त्यांनाही पाऊस लागतो, त्यांनाही भीती वाटते ह्या पावसाची वगैरे. काही तर खूप डरपोक असतात, हे ढग वगैरे आले ना तरी घाबरतात. माझे 2 डॉक्टरशी आहेत की असे ढग पण आले ना वर तर खूपच घाबरतात, इकडे तिकडे लपत फिरतात. आणि हा सीजन असा आहे ना, पिल्लं देतात, फिमेल डॉग असतात ना, ते पिल्लं देतात, त्यांना बसायलाही जागा भेटत नाही. बिचारे ते अन्न शोधायला जाईल पिल्लांसाठी, पोट भरण्यासाठी, का मग पावसाने वाचेल ना, खूप त्यांच्यासाठी अडचण असते. तर आपण त्र्यंबकेश्वरला जातो, पंचवटीला जातो दर्शनासाठी, खूप छान काम करता तुम्ही, पण कृपया एवढं तरी काम करा, तुमच्या घराचे गेट उघडे ठेवा, किंवा अंगणात काहीतरी असेल तुमची कार वगैरे, त्याच्या खाली बसू द्या, लाकड्या घेऊन त्यांना हाकलू नका. 2-3 दिवसाची घाण आहे, कुणाला सांगून साफ करून घ्या. किती जातील, 100 नाही तर 200 नाही तर 500. तुम्ही असं पण मंदिरामध्ये दान करतातच ना, 500-1000 रुपये टाकतातच ना, ते पैसे कुठे जातात आपल्याला काय माहिती. पण हे तुम्ही प्रॅक्टिकल करत आहात, हे तुम्हाला दिसत आहे की तुमच्या पैशाने काय होतंय, तिथे तर तुम्हाला दिसत सुद्धा नाही. तर प्लीज एवढं काम करा आणि थोडीशी माणुसकी जपा.